काय हे मला आवाज द्यायचा की मी सुद्धा आले असते. सगळे एकटीने करत बसले, काल सुद्धा एकटीनेच केलंय सगळं. वहिनी अहो असू द्या हो, एवढं काय त्याच्यात. हा तुम्ही आराम करा, मी सगळं बघते इथलं. हा अगं थांब, मी करून घेते. थांब थोडं. वहिनी असू द्या की, करते मी. अगं राहू दे की, एवढं तरी करू दे मला. बरं हे घ्या, तुम्ही दूध प्या आणि आराम करा. धरा. तू ना ऐकायचीच नाहीस. सावी सॉरी. सॉरी कशासाठी? अगं माझ्यामुळे तुला काय काय आणि किती किती सहन करावं लागतंय. आता पण सहन करावं लागतंय. त्यात नेमक्या अवंतीताई पण नाहीयेत बघ. सगळं कामाचं लोड तुझ्यावर होतं आणि मी काहीच. वहिनी असा विचार पण कधी करू नका. हो असं काही नाहीये. तुम्हाला माहितीये, मी ना एक गोष्ट ठरवली. जोपर्यंत तुमची ही गोड परी तुमच्या कुशीत येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला अजिबात काम सांगायचं नाही. तुम्ही फक्त आराम करायचा. तुमची सगळी काळजी घेणार आहे मी. थँक्यू. सावी, माझ्यावर आणि माझ्या बाळावर तुझं किती उपकार आहे म्हणून सांगू ग. पण त्यामुळे तुला मात्र खूप काय काय सहन करायला लागलंय. आत्ताही लागतंय. आणि हे होत असताना तुझ्या मनात माझ्याबद्दल जराही राग नाहीये. खरंच अशी कशी आहेस ग तू? अरे कोणी चहा देताय का मला? हा चहा. अरे देवा, मी चहा सुद्धा ठेवलं. आई ना चहा. वहिनी मी म्हंटले ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी केलंय सगळं. तुम्ही फक्त चहा म्हणा. आणि हे बघा, चहा लगेच तयार आहे. मी देऊन येते, तुम्ही काय काळजी करू नका. आलीच. अरे हा काय चहा आहे का? काय ग? मला कसा चहा लागतो माहित नाही अजून. कोणी केला हा चहा? मीच बनवलाय चहा. काय ग? किती वर्ष संसार करतेस? माहित नाही अजून मला चहा कसा लागतो ते? आई ते सॉरी, माहितीये मला. मी दुसरा बनवून आणते लगेच. चहा आवडला नव्हता तर सांगायचं होतं तसं. असं फेकायची काय गरज होती?
आमचा चहा खोलीतच पाठव. वकिलांना खोलीत घेऊन ये. चला. आई कशी वागली तरी प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत नाटक करत का होईना त्या सावीशी नीट वागायलाच लागणार, नाहीतर सगळा प्लॅन फिसकटून जाईल. भाऊ कसं आहे, हे शैक्षणिक वर्ष अर्धा अधिक संपलंय. अशातच गेल्या वर्षी जितके फंड जमा झाले होते तेवढेही फंड यावर्षी जमा झालेले नाही आहेत. शिक्षकांचे 3 महिन्यांचे पगार सुद्धा तटलेत. नाही, त्याविषयी कोणाची काही तक्रार नाहीच आहे. प्रत्येकाला असंच वाटतंय की मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळायला पाहिजे, शिकताना त्यांचं पोट नीट भरलेलं असावं असंच वाटतंय. पण भाऊ, हे जर असंच चालू राहिलं तर या दसऱ्याला आपण जी 5वीचा एक वर्ग वाढवणार होतो. अहो, पण तुकडी वाढवली नाही तर कसं होणार? म्हणजे भाऊ, आपले शिक्षक गावोगावी फिरून सर्वे करून ज्या मुलांना शिक्षणासाठी तयार केलंय त्यांना शाळेत ऍडमिशनच नाही दिलं तर त्यांचं शिक्षणाचं नुकसान होणार ना भाऊ. पण भाऊ, शाळा जर सुरू करायची असतील तर आपल्याला अजून ऍडमिशन करून नाही चालणार. त्यानं काय आहे, शाळेवरचा ताण वाढ्या, आधीच खर्च वाढते, त्यात शिक्षकांचे 3 महिन्याचे पगार तटले. आणि भाऊ, शाळेत अजून विद्यार्थी आले तर त्यांचाही खर्च वाढेल. अशामुळे काय भाऊ की शिक्षकांचे पगार तटत जातील आणि शिक्षक सुद्धा खचून जातील. भाऊ, भाऊ, खूप मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण झाला. याच्यातून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मार्ग काढला पाहिजे. आणि तात्पुरता मार्ग उपयोगाचा नाही तर याच्यावर कायमचाच तोडगा काढला पाहिजे. सावी,